आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। राहुल गांधी देशाचे लोकप्रिय नेते, त्यांनी नेतृत्व स्वीकारलं तर आमचा विरोध नाही। इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी राऊतांचं वक्तव्य। देशाच्या जनतेनं मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला। मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला। सामनातून हल्लाबोल। अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला। चोरी पाकिटमारी करून वायकरांना विजयी केलं। राऊतांची टीका। संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला जाब द्यावा लागेल अशी टीका। कीर्तीकरांची जागा मुंबईतली ही पूर्णपणे चोरी पाकिटमारी बेईमानी करून मिळवलेली आहे। संबंधित अधिकारी रिटर्निंग ऑफिसर याला त्याचा जाब द्यावा लागेल। निवडणूक पुन्हा घ्या। उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रपतींकडे मागणी करणार आहे। सूत्रांची माहिती। अमोल कीर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाल्यानं लेखी तक्रार केली। महायुतीतूनच मला दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला। काही मित्रांचं काम नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं। दगाफटक्याचा प्रत्यय आणून दिला जाईल, नारायण राणेंचा थेट इशारा। नाना पटोले भावी मुख्यमंत्री। वाढदिवसानिमित्त नाना पटोलेंचे नागपुरात लागलेत बॅनर्स। काँग्रेस नेते विकास ठाकरे, अभिजित वंजारी आणि गिरीश पांडव यांनी लावले बॅनर। विशाल पाटील आमच्यासोबत। विशाल पाटलांच्या वक्तव्याला दाखला देत नाना पटोलेंचं विधान। विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार बंडखोर तांत्रिक विषय। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील महाविकास आघाडीसोबत आणि महाविकास आघाडीसोबतच राहतील, कदमांची माहिती। राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर विजय। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। जास्त मताधिक्य असणारा मतदारसंघ ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा।